आपला वाघ हेमंतरासने आहे ना त्याला आपल्याला निवडून आणायचंय. आता तो निवडून आलेला आहे. आज जर आपण पाहिलं 4 तासापासून हे प्रचार रॅली या संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये आपण काढली आणि आता इथं समारोप होतोय. खरं म्हणजे जो प्रतिसाद या मतदारसंघातल्या जनतेने दिला त्यांना मी कोटी कोटी नमस्कार करतो, नमन करतो, वंदन करतो. कारण रस्त्यावर पण तेवढेच, गॅलरीत पण तेवढेच, गच्चीत पण तेवढेच, दुकानात पण तेवढेच, सगळीकडे माणसंच माणसं. अतिशय दुर्लभ, दुर्मिळ असं चित्र या कसबा मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेलं आहे. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे ही पोटनिवडणूक दुर्दैवाने लागली. खरं म्हणजे कुणालाही वाटलं नव्हतं की या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल, परंतु नियती समोर आपलं चालत नाही. मला आठवतंय मुक्ताताईंच्या घरी मी एकदा गेलो होतो. त्या आजारी असताना देखील त्यांनी या भागातले प्रश्न मुख्यमंत्री म्हणून माझ्या समोर मांडले, आजारी असताना देखील. आणि म्हणून हा भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा बालेकिल्ला गेले अनेक वर्ष या ठिकाणी बापट साहेबांपासून आमदार हा भारतीय जनता पार्टीचा निवडून येतो, भारतीय जनता पार्टीचा निवडून येतो. आणि म्हणून निष्ठा काय असते हे दाखवून देण्याचं काम मुक्ताताईंनी देखील केलं. कारण ज्यावेळेस सत्ता स्थापन करत होतो त्यावेळेस मतदानाला मुक्ताताई आजारी असताना आल्या होत्या. आज आपण बापट साहेबांना पाहू. बापट साहेबांना आम्ही सांगितलं प्रचारात तुम्ही येऊ नका, तुमचे आशीर्वाद फक्त हेमंतरासनेच्या मागे असू द्या. पण कार्यकर्ता काय ऐकत नाही. त्यांच्यातला कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही आणि तेही देखील काही ठिकाणी मला वाटतं आले. खरं म्हणजे ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. मुंबईच्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार साहेब, राज ठाकरे साहेबांनी, आपल्या इतर लोकांनी निवडणूक बिनविरोध करा म्हणून विनंती केली, आवाहन केलं. त्याला मी तातडीने देवेंद्रजींना, उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं. आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांना सांगितलं, ही आपली परंपरा आहे महाराष्ट्राची, ही आपली संस्कृती आहे. एखादी पोटनिवडणूक लागली आपण बिनविरोध देतो, परंतु त्यावेळेस आपण माघार घेतली. भरलेला उमेदवारी अर्ज आपण मागे घेतला. पण या ठिकाणी देखील आम्ही विनंती केली. परंतु आपल्याला माहित आहे या निवडणुकीमध्ये माघार तर जाऊ द्या, पण खालच्या पातळीवरचा जो प्रचार चालू आहे त्याला उत्तर 26 तारखेला मतदार देतील. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. आज आपण पाहिलं की जेव्हा शेतकरी पाणी मागतो त्यावेळेस काय दाखवतात, धरण. जाऊ दे, ते मी ओळखत नाही. अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार. परंतु एवढंच सांगतो, मला अजित पवार म्हणाले कालच्या प्रचारामध्ये, मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची असते, रोड शो करायची काय गरज असते. हा एकनाथ शिंदे माणसातला कार्यकर्ता. एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता आहे. आज मी बघितलं किती लोक रस्त्याने उभी होती. काही मुलं साया घेतात, भार घालतात, सत्कार करतात, माझ्याशी बोलतात, आमचा हा विषय मांडतात.
MPSC ची मुलं भेटली, काही विद्यार्थी भेटले. हे सगळे भेटत भेटत हा भेटणारा माणूस आहे, हा तोंड लपून पळवणारा पळणारा नाही. आणि म्हणून आम्ही लोकांना सामोरं जाणार आहोत. मी या ठिकाणी सांगू इच्छितोय, MPSC ची मुलं इकडे आहे. आपल्याला मी सांगतो, या ठिकाणी आम्हाला क्रेडिट घ्यायचं नाही, श्रेय आम्हाला घ्यायचं नाही, नाहीतर मी तुमच्याकडे आलो असतो. आम्ही सरकारने भूमिका घेतली, विद्यार्थ्यांची भूमिका ती सरकारची भूमिका. आणि म्हणून लोकसेवा आयोगाला सांगितलं, जनतेच्या मनातला आदर आपल्याला करावंच लागेल. शेवटी एकनाथ शिंदे बोलतो ते करून घेतो, काल करून घेतलं. काही लोक म्हणाले माझ्या तोंडून चुकून अनावधानाने लोकसेवा आयोगाचा निवडणूक आयोग झाला. अरे निवडणूक आयोग काय, लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व आहे. रिझल्टला महत्व आहे. आणि रिझल्ट देण्याचं काम देवेंद्रजी आणि मी करून दाखवलं, ते आपण पाहिलं. मला सांगा, आम्ही असं काही बोलत नाही, असं चुकीचं बोलत नाही, किंवा असं कुठं चुकीच्या ठिकाणी जात नाही की तिकडे जाऊन कृष्णेच्या काठावर प्रायश्चित्त घेण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही, येणार नाही. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर कोण गेलं होतं आत्मक्लेश करायला? मी एवढंच सांगतो, अजित दादा तुम्ही अगदी कडवट निष्ठावंत शिवसेनेचे नेते शोभताय, बरोबर म्हणता बदला घ्या. हा बघा, हा बदला घेणारा मतदार हेमंत रासनेच्या मागे उभा आहे. अरे तुम्ही आम्हाला 6 महिन्याचा हिशोब विचारता, तुम्ही 60 वर्ष काय केलं त्याचा हिशोब द्या. 60 वर्ष या पुण्यामध्ये तुमची सत्ता होती. 60 वर्षात तुम्ही काय केलं? या मतदारसंघामध्ये जे काम करायचं ते करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आता आम्ही सरकारमध्ये आहोत, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला एवढंच सांगतो की आमचे जुने नेते ऑनलाईन सभा घेतली. आम्हाला वाटलं सत्ता गेल्यामुळे लाईनवर येतील, पण ऑनलाईनवरच आले. त्याला कोणीतरी कळवलं असेल, इकडे येऊन काय उपयोग नाही, सत्ता इथे आपला आमदार काय निवडून येत नाही, हेमंत रासने निवडून येतोय. त्यामुळे प्रवासाचा जो काही त्रास कष्ट वाचवण्याचे जाऊ द्या. आपण थोडं अरे 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 त्याच्यावर काय, अरे 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 त्याच्यासाठी मी नाही बोलत. अरे त्यांना ऑनलाईनच राहू द्या. मी एवढंच सांगतो, या पुण्यामध्ये कोण आलेला रे, ते पेपर मध्ये बातमी आली कुठे? अरे तो पेपरची बातमी दे ना. काय म्हणाले, तो एक कोण आला होता मागे, शेरी काय शार्जिल उस्मानी मध्ये आला होता ना कधीतरी, आपल्या लोकांच्या विरुद्ध काय काय बोलून गेला, आग ओकून गेला. काल पवार साहेबांच्या समोर काँग्रेसचा राष्ट्रवादीचा नगरसेवक काय नव्हतं, काँग्रेसचा उस्मानी हिरोली, त्याने म्हटलं मोदी साहेबांना, RSS ला, भाजपला हरवण्यासाठी सौदी मधून, दुबई मधून आणि मेलेल्या माणसांना पण आणा आणि मतदान करा आणि यांना हरवा. तुम्ही करून द्याल ते? मोदी साहेबांना हरवणारा कोणी पैदा झाला का?
अमित शाह साहेब पण इथं आले होते ना. आता ते आल्यानंतर तुम्ही त्यांना विजयाची भेट देणार ना. आपली जबाबदारी आहे ना. अरे या देशामध्ये या मोदी साहेबांनी या देशाचं नाव, या देशाचा डंका जगभर पिटवला. जगभर लोकप्रियतेमध्ये नंबर 1 ला. आणि त्याचबरोबर मी येताना पाहिलं आपलं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं देखील इकडे वास्तव्य होतं. ही पावन भूमी आहे. आणि म्हणून जे आपल्याला हरवण्याची भाषा करतात सगळ्यांनी एक व्हा. आणि म्हणतात भारतीय जनता पक्षाने आपल्या बरोबर बेईमानी केली, विश्वासघात केला. अरे जे बरोबर अडीच वर्ष वेळ कमी असल्यामुळे मला वाटतं आवाज आला, व्हायरस गेला. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केलं. आणि म्हणून या राज्यामध्ये जे वेगळं वातावरण आपण पाहतोय याचं कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना